नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. या निमित्ताने श्री समर्थांनी केलेले महिला सक्षमीकरण हा विषय निवडला आहे. जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि या संदर्भात श्री समर्थांनी आपल्याला याच्यामधून काय काय सांगितलेलं आहे किंवा तेव्हाची परिस्थिती कशी आहे याच्यामधून मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. श्रीराम समर्थ. आजची स्त्री ही सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. राजकारणात सुद्धा सहभाग आहे. त्याच्यानंतर राष्ट्राचं जे कार्य असेल त्या कार्यामध्ये सुद्धा त्या स्त्रीचा सहभाग आहे. बरोबरीने सहभाग आहे आणि छान चांगल्या उत्तम पद्धतीने काम करतात. हा विचार जवळजवळ श्री समर्थांनी 350 वर्षापूर्वी कृतीत आणला होता. म्हणजे तेव्हा त्यांनी तसा विचार केला होता की स्त्रियासुद्धा बरोबरीने असाव्या. मग आपल्या भारतखंडामध्ये त्या कालखंडामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अरुंधती इत्यादी सारख्या अनेक विदुषी होऊन गेल्या. बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेद पुराणामध्ये अशा या महिला होऊन गेल्या. परंतु त्याच्यानंतर काय झालं तर एक प्रतिकूल काळ आला आणि त्या काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मेहनत केली खूप. आणि ही मेहनत त्यांची खरं वास्तविक पाहता फळाला आली. आणि ती इतकी मेहनत केली, परिश्रम घेतले, सगळ्यांना जागृत करण्याचं काम केलं, हे खरं ते गौरवास्पद आहे. मग या कालखंडापूर्वी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार झालेला दिसून येतो. तो कसा तर स्त्री शिक्षणाचे आद्यकर्ते, पुरस्कर्ते म्हणून नाव घ्यावे लागेल आपल्याला. तर म्हणजे ते त्याच्या आधीच्या काळात सुद्धा सांगते मी तुम्हाला. तर समर्थ रामदास स्वामी होय. तर ते कसं तर त्यांनी काय केलं की त्या काळात सुद्धा स्त्रियांच्या उद्धाराचा श्री समर्थांनी विचार केला होता आणि ते कृतीत आणलं होतं. हे त्यांचं कार्य हे जे आहे ते गौरवास्पद आहे. मग समर्थांचा काळ पाहता तर तो कसा होता, आक्रमण, भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर आक्रमक अशी परिस्थिती होती आणि तेव्हा त्या समस्या होत्या. आक्रमण चाललं होतं, यवनांचं राज्य होतं तेव्हा. आणि अशाही परिस्थितीमध्ये समर्थांनी त्यांचा विचार केला, स्त्रियांचा सुद्धा त्या काळामध्ये विचार केला. आणि मग अशा परिस्थितीत तो जो काळ असा कालखंड होता तर तेव्हासुद्धा त्या काळामध्ये मनावर, बुद्धीवर असे विचारावर त्याचा परिणाम व्हायचा. मग समाज कसा झाला होता तर सत्वहीन झाला होता. मग या काळामध्ये सुद्धा समाजामध्ये सुद्धा अशा वैचारिक दृष्टीने जर विचार केला तर आक्रमक अशी परिस्थिती असल्यामुळे समाजसुद्धा कसा झाला होता, सत्वहीन झाला होता. आणि त्यात म्हणजे कसं की कठोरता, निंद्यता ही सतत चालू होती तेव्हासुद्धा. बालविधवाची समस्या गंभीर होती तेव्हा. मग सर्व स्त्रियांना समर्थांनी आपल्या संप्रदायामध्ये सामावून घेतलं आणि मग त्या स्त्रियांना आत्मनिर्भर केलं. हा किती मोठा विचार आहे पहा. मग त्यांच्यावर प्रेमळ पित्याप्रमाणे म्हणजे ज्या काही महिला होत्या त्यांच्यावर सुद्धा प्रेमळ पित्याप्रमाणे माया केली. मग त्यांना रामायण, महाभारत, भगवद्गीता इत्यादीचं त्यांनी ग्रंथांचं शिक्षण दिलं. आणि मग असं शिक्षण देऊन महिलांना सबला बनवण्यासाठी समर्थांनी भर दिला. सक्षमीकरण केलं तेव्हासुद्धा. मग त्यातील काही स्त्रिया काय झाल्या, मठाधिपती झाल्या. मग त्याच्यामध्ये कोण कोण होत्या, वेण्णाबाई होत्या, अक्काबाई होत्या, अंबिकाबाई होत्या, द्वारकाबाई होत्या, सखाबाई होत्या इत्यादी अनेक स्त्रिया होत्या. आणि मग रामदासी संप्रदायामध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालं. आता श्री समर्थांच्या ज्या शिष्या होत्या त्या वेण्णाबाई, त्यांनी जवळजवळ 200हून अधिक ग्रंथ लिहून काढले हाताने. म्हणजे त्यांची चिकाटी किती होती आणि त्याच्यामध्ये त्यांची बौद्धिक क्षमता पण चांगली होती, परिश्रम पण त्यांनी त्याच्यासाठी चांगले घेतले. आणि त्या मिरज मठाच्या मठाधिपती होत्या. मग स्त्री महंतापैकी कीर्तन करण्याचा अधिकार श्री समर्थांनी त्यांनाच दिला होता आणि खूप छान उत्तम पद्धतीने त्या कीर्तन करायच्या, कारण त्यांचा तेवढा अभ्यास पण होता. कुठल्या ह्याच्यावरही रामायण, महाभारत, भगवद्गीता याच्यावरही त्यांचा चांगला छानपैकी अभ्यास होता. तेव्हापासून त्यांनी कीर्तन परंपरा ही सुरू झाली आणि महिलांसाठी पहिल्या महिला म्हणून कीर्तनकार महिला म्हणून या वेण्णाबाई होत्या.
वेण्णाबाईंनी नंतर काय की सीता स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. अक्काबाई 2 मठाच्या मठाधिपती होत्या आणि ही जबाबदारी त्या छान सांभाळत होत्या. समर्थ शिष्याबाई अक्काबाई यांनी समर्थांच्या हयातीत व नंतरसुद्धा चाफळच्या मठाची जबाबदारी घेतली होती आणि त्याचं ते काम उत्तम पद्धतीने पाहत होत्या आणि मनापासून करत होत्या. चाफळच्या मंदिर मठाची व्यवस्था त्यांनी संपूर्ण उत्तमरित्या करत होत्या त्या. मग समर्थांच्या त्या अनुग्रहित स्त्रिया होत्या, शिष्या होत्या आणि त्यांच्याबरोबर अनेक पुरुषसुद्धा त्यांनी अनुग्रह घेतला होता. यावरून स्त्री शिष्यांचा अधिकार किती होता आणि त्यांनी किती मोठ्या प्रमाणात त्यांनी प्राप्त करून दिला हे आपल्याला समर्थांच्या काळामधलं हे लक्षात येतं. स्त्री कितीही आत्मनिर्भर झाली तरी तिने आपल्या मनातील स्त्री सुलभ वात्सल्य जे असतं मनामध्ये, स्त्रियांच्या मनामध्ये जे वात्सल्य असतं, भावना तिने जपली पाहिजे. कारण जन्मापूर्वी आणि नंतर बाळाला पोषण देऊन वाढवण्याचं कार्य ही माताच करू शकते असं समर्थ म्हणतात. प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे माता, हे शरीर जय करिता निर्माण झाले. दासबोधामधली ओवी आहे. समास 4 38 अशी ओवी आहे आणि दशक 3 समास 4 आणि 38 अशी ओवी आहे. मग एकंदरीत जर प्रपंचाचा जर विचार केला तर शरीराला फक्त काय की प्रपंचात सर्व काही मिळेल, पण या शरीराला जिने जन्म दिला ती आई मात्र पुन्हा मिळणार नाही, असं एक वर्णन खूप छान त्यांनी त्या समासामध्ये केले. बाळकास वाढवी जननी, हे तो नवे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जयाचेनी, तो हे वनिता, अशी ही ओवी आहे. तर वात्सल्य हा प्रेमाचा प्रकार आहे. वात्सल्य हे स्त्रीकडे हवंच आणि असतंच. आई मुलाला सांभाळते आणि ते पुरुषाला सुद्धा तेवढ्या प्रमाणात जमत नाही, पण पाहतात ते सुद्धा. वीट नाही, कंटाळा नाही, त्रास नाही. मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर ही ओवी कशी त्यांनी सांगितली आहे. वीट नाही, कंटाळा नाही, आळस्य नाही, त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी. दशक 17 समास 2 ओवी 27 आहे. असं त्यांनी खूप छान वर्णन केलं आहे. आणि असं हे महिला दिनाच्या निमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं की त्या काळामध्ये सुद्धा समर्थांनी महिलांना सबला केलं, सक्षमीकरण केलं, त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरता वाढवली, त्यांची बौद्धिक क्षमतेची त्यांनी जी म्हणतो ना पातळी असते तीही त्यांनी ओळखली आणि काय करू शकत नाहीत असं त्यांनी दाखवून दिलं की आपल्याबरोबर आपल्या संप्रदायामध्ये त्यांना सामावून घेतलं. असं हे समर्थांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्यामधलं हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. आणि जे काही मी सांगितलेलं आहे ते माझं नसून सर्व काही समर्थांचंच आहे. इथे मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार. श्री राम समर्थ.